अजहर को लगा कि उसके खेलने के दिन कम है तो उसने पैसे लेकर खेलना शुरू कर दिया। अजहर ने अपनी टीम अशी तुमची रिॲक्शन होईल जेव्हा तुम्ही अजहर सिनेमा बघाल तर. म्हणजे मी आधीच सांगून टाकतो की हा सिनेमा कसा आहे ते. अजहर म्हणजे झर 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 सिनेमा संपवा आणि आम्हाला एकदाच घरी जाऊ दे. तुम्ही जर अजहरचे फॅन आहात म्हणून सिनेमा बघायला गेला तुमचा पोपट होईल मोठा. एकतर हा सिनेमा म्हणजे अजहरचा बायोपिक वगैरे नाहीये, कारण सिनेमाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय ये फिल्म मनोरंजन हेतू नाटकीय ढंग से पेश की गई है. बरं, सिनेमा अजहरचा आहे त्यामुळे सिनेमात अजहरचीच लाल असणार हे तर उघड आहे. पण म्हणून त्यावेळेचे जे बाकीचे खेळाडू दाखवलेत, रवी शास्त्री, मनोज प्रभाकर, नवज्योत सिंग सिद्धू, अजय जाडेजा, कपिल देव, पण हे सगळे दिग्गज चुकीचे आणि अजहर तेवढा बरोबर. हे असं सिनेमात दाखवलंय किंवा असंच दाखवलं जावं हे अजहरला वाटलं असणार आणि म्हणून त्याने ह्या सगळ्या सिनेमाचा घाट घातला असणार. कुणाला घेतलंय टीममध्ये? इम्रान हाशमी, ज्याला असं वाटतंय गेली अनेक वर्ष की तो उत्कृष्ट अभिनय करू शकतो. तसं काही नाहीये हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. प्राची देसाईचं पण तसंच आहे. नर्गिस फाखरी, तिचे जे ओठ आहेत ना, नर्गिस फाखरीचे ओठ ते अष्टकोनी उघडतात. म्हणजे नो दिस इज रॉंग. मला पण जमत नाही ते नर्गिस फाखरीला जमू शकेल. या सिनेमात लारा पण आहे. नाही 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 क्रिकेटमधला लारा नाही, लारा दत्ता. म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की इम्रान हाशमी बॅटिंग करून थकला किंवा तो गळपटला तर मग लारा दत्ता सांभाळून घेईल. पण तिला बॅटिंगच उशिरा मिळाली ना, ती काय सावरणार. तोपर्यंत मॅच हातातनं निघून गेली. हां, अजून एक प्राणी आहे सिनेमामध्ये. प्राणी म्हणजे म्हणजे प्राणीच म्हणायला पाहिजे त्याला. त्याचं नाव कुणाल रॉय कपूर. सध्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना चांगला अभिनय करणारी लोक नसल्यामुळे ज्या लोकांचं फावतंय त्यातला हा एक प्राणी. तर असे चित्रविचित्र प्रकार आहेत सिनेमामध्ये. म्हणजे मी तसं कलाकारांबद्दलच बोललोय, पण सिनेमाबद्दल बोलणार का काही नाहीच आहे ना. पॉपकॉर्न पे चर्चामध्ये अजहरला किती रेटिंग आहे? 5. म्हणजे 5 नाही, 5 पैकी मी देतोय 1 पॉपकॉर्न. तर आमच्या या पॉपकॉर्न पे चर्चावर तुम्ही हिंदी, मराठी आणि हॉलिवूडच्या सिनेमांचे सुद्धा रिव्ह्यू बघू शकता. नाटकांची सुद्धा समीक्षा तुम्हाला इथे बघायला मिळेल. इंटरव्ह्यूज सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तर पॉपकॉर्न पे चर्चा बघण्यासाठी तुम्हाला जावं लागेल यूट्यूबवर. चॅनलचं नाव आहे अद्भुत क्रिएटिव्ज. त्या चॅनलवर जा, सबस्क्राईब मात्र नक्की करा. हो, फुकट आहे. तुम्हाला फक्त एक क्लिक करायचं आहे. कोणी तुमच्याकडे पैसे मागणार नाहीये. तेव्हा बघत राहा पॉपकॉर्न पे चर्चा.